नमस्कार. नमस्कार. ऋषी क्रिएटिव्ह मंत्रामध्ये सगळ्यांचं पहिलं मी स्वागत करतो. आज आपण आलेलो आहोत सगुणा बाग येथे. सगुणा बाग आपण नेरळला नाही आहोत, आपण आलेलो आहोत डोंबिवलीच्या त्यांच्या आउटलेट्समध्ये. तर हे आउटलेट्स आता दादर, ठाणे आणि डोंबिवली ह्या 3 ठिकाणी आलेले आहेत बरं का. तर आता तुम्हाला मी एक दाखवणार आहे यांचं आउटलेट्स. हे आउटलेट्स कसं आहे हे तुम्ही बघा. जर तुम्हाला प्रत्यक्षात व्हिजिट करायचं असेल ना तर तुम्ही नक्की या. तर जर आजपर्यंत तुम्हाला सगुणा बाग हा कॉन्सेप्ट माहिती नसेल तर मी तुम्हाला सांगेन, सगुणा बाग हे ॲग्रिकल्चर असं एक टुरिस्ट डेस्टिनेशन आहे आणि ते इतकं अप्रतिम आहे. म्हणजे आपल्याला आपल्या ऑर्गॅनिक प्रोडक्ट्सपासून आपल्या मातीशी आपल्याला कसं खेळवून ठेवलं आहे हे सगुणा बागेने आपल्यासाठी खूप छान प्रकारे आणलेलं आहे. मी जास्त शब्दात वर्णन नाही करू शकत आहे, कारण की तुम्ही ना तिथे गेल्याशिवाय तुम्हाला तो अनुभव येणार नाही आहे. तिथे तुम्हाला एक वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज करायला मिळतील. तिथे तुम्हाला फिशिंग करायला मिळेल, तुम्हाला तिथे हॉर्स रायडिंग करायला मिळेल, स्नेक्स कसे पकडतात हे पाहायला मिळेल, अगदी वन्य प्राणी, वन्य जीवन कसं असतं हे तुम्हाला पाहायला मिळेल. तिथे तुम्हाला स्टे असतो, तिथे तुम्हाला वेगवेगळे पॅकेजेस आहेत. त्यांचे डिटेल्स मी वेबसाईटच्या सगळ्या देतो आहे. तरी हा ब्लॉग्स मी त्यांच्या रिक्वेस्टमुळे आज मी बनवतो आहे. आणि हे जे त्यांचे 3 आउटलेट्स ओपन झालेले आहेत ते आहेत, परत एकदा सांगणार आहे, ठाणे, डोंबिवली आणि दादर. सगळ्यांचे ॲड्रेस डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे, चिंता नसावी. त्यांचे एक्झिक्युटिव्ह आहेत अविनाश, आपण त्यांच्याशी बोलूया. त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की काय काय प्रोडक्ट्स आहेत. या हाय अविनाश. नमस्कार. हाय. नमस्कार. ऋषी क्रिएटिव्ह मंत्रामध्ये तुझं स्वागत. अविनाश, तुमच्याकडे प्रोडक्ट्स घेण्यासाठी कस्टमर्सनी काय हवं थोडंसं सांग ना. कसं आहे की आमचं एक फार्म आहे सगुणा बाग आणि तिकडे हे सगळे 300+ प्रॉडक्ट्स बनवले जातात आणि हे सगळे हँडमेड प्रोसेसनी बनवलेले जातात. त्याच्यामध्ये आपल्याकडे तुम्ही बघू शकता इकडे टोटल एक 50 प्रकारची वेगवेगळी लोणची आहेत. इथे बघू शकता तुम्ही वेगवेगळी 50 प्रकारची लोणची आहेत. आपल्याकडेच तयार केलेलं एक 3 प्रकारचं तूप आहे. त्याच्यामध्ये गाईचं आहे, म्हशीचं आहे आणि गीर गाईचं, असे 3 प्रकारचे तूप आहे. तुझ्याकडे गीर गाईचं सुद्धा तूप आहे. आणि म्हणजे हे स्पेशली आपल्या हे सगळे प्रोडक्ट सगुणा बागेमध्ये बनवले जातात बरोबर. तर मला एवढं सांग, आज मी तुझ्याकडे काही आता मी एक मधाचं सेक्शन्स बघितलं, मध म्हणशील तर, आणि ते खरंच मला तो कॉन्सेप्ट कळला नाही आहे. मी त्याच्याकडनं आपण समजून घेऊया. हे मध मी पाहिलं, ह्यांच्याकडे वेगवेगळ्या कोथिंबीर मध पण मला दिसतंय. आता हे मी जे घेतलं आहे मध, लिची मध आहे. तर मला या लिची मधाबद्दल थोडंसं सांग. कसं असतं की सगुणा बागच्या मालकीच्या टोटल 250 मधाच्या पेट्या आहेत. 250? हो, 250. ह्या 250 मधाच्या पेट्या पाहिजेत ना, मधाची. येस, अगदी. हां, तर त्या मधाच्या पेट्या पूर्ण भारतभर आपण फिरवतो. जिकडे पण मोठमोठे शेतकरी शेती करतात, जसं की आता तुम्ही घेतलंय ते लिची मध. लिचीची शेती ज्या ठिकाणी केली जाते अशा ठिकाणी मधाच्या पेट्या लावल्या जातात आणि मधमाशा ज्या आहेत त्या जवळच्या फुलातनं नेक्टर्स गोळा करून पेटीमध्ये जमा करतात आणि त्यावेळेस तिथल्या फुलाचं मध, असं वेगवेगळ्या 14 प्रकारचं मध आपण घेतलेलं आहे. तसंच हे 13 प्रकारचं मध हे वेगवेगळ्या फुलातून घेतलेलं आहे आणि त्यापैकी एक जे मध आहे ते वन्य मध आहे. म्हणजे हे वन्य मध आग्या माशीचं मध. हे आपण आपल्याकडचे जे कामगार आहेत ते बाजूच्या जंगलामध्ये कुठे पण आग्या माशीचा पोळं दिसतं तिथून आपण ते काढून आपण व्यवस्थित त्याला गाळून घेतो आणि बॉटलमध्ये भरतो. असं टोटल आपल्याकडे 14 प्रकारचं. म्हणजे मी असं म्हणेन की कम्प्लीट ऑर्गॅनिक आहे. कुठेही ह्याच्यामध्ये पूर्ण रॉ आर्टिफिशियली फ्लेवर्स ॲडेड नाही आहे. आपल्या हेल्थला पण अति उपयुक्त आहे. तर तुम्हाला इथे व्हरायटी ऑफ प्रोडक्ट्स मिळणार आहेत. तर मी फक्त सेक्शन कंप्लीट करतो, ह्याच्याकडे होईल मग तुम्ही स्किप कराल. तर हा स्किप करू नका, स्टेट येऊन मी पुढचं सेक्शन घेतोय. अविनाश, तू काय दाखवणार पुढे आम्हाला? आता आपल्याकडे असे बरेच मी बघतोय की इथे आपल्याकडे सिरप पण आहे. सिरप्स पण आहेत, म्हणजे हे पल्पमध्ये आहेत. हो, थोडं म्हणजे याच्यामध्ये आपण मिक्स केलेलं आहे. फक्त तुम्हाला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. ओके. सरबत तयार होणार. आणि ह्याच्यामध्ये काय, हे आपल्याकडे लाकडी घाण्याचे तेल आहे. हो, हे काहीतरी वेगळं दिसतंय मला. म्हणजे हे जे तेल असतं, म्हणजे जे घाण्यावरती शुद्ध तेल. हो, शुद्ध तेल. कसं असतं की याचं उत्पादन आपल्याकडेच होतं. म्हणजे कोकोनटचं, फ्लॅक्सीडचं, इकडे करडई आहे, तिलचं आहे, सनफ्लावरचं आहे, ग्राउंडनट्स आहे. याचं उत्पादन आपल्याकडेच घेतो आणि त्याच्यानंतर ते लाकडी घाण्यावर तेल काढलं जातं आणि हे तुम्ही कुकिंग ऑइलमधून वापरू शकता. जी आत्ताची आपल्या मार्केटमध्ये जे ऑइल्स आपल्याला मिळत आहेत
जे ऑइल्स जे कुठल्याही ब्रँडचे आपल्याला ऑइल्स मिळतात त्याच्यामध्ये खरंच काही ना काहीतरी मिश्रण हे होतच असतं. तर आपल्याला विदाऊट मिश्रित असं काहीतरी हवं आहे तर सगुणा बागेला तुम्ही नक्कीच भेट द्या. तर मी आता अजूनसुद्धा त्यांचे प्रोडक्ट्स आहेत ते मी दाखवणार आहे. तर आत्ता त्यांच्याकडे खाण्याचे प्रोडक्टसुद्धा आहेत. जर त्यांच्याकडे घराला मसाले काय हवे आहेत ते सुद्धा आहेत, लोणची काय हवे आहेत ते सुद्धा आहेत. अविनाश तुम्हाला आता एक सांग की तुमच्याकडे लोणची कुठल्या प्रकारची आहेत? आपल्याकडे बऱ्याच प्रकारचे वेगवेगळे लोणचे आहेत जी तुम्हाला बाहेर कुठे मिळणार नाही अशा वेगवेगळ्या प्रकारची लोणची आहे. त्याच्यामध्ये तुम्ही इकडे समोर बघितलं तर एक गाजराचं लोणचं आहे, त्याच्यानंतर कच्च्या पपईचं लोणचं आहे. काहीतरी वेगळं ऐकायला मिळतं आणि बघायला मिळतं. तसंच आपल्याकडे आता टोमॅटोचं लोणचं सीझन आहे तर अननसाचं लोणचं, असं सिजनेबल लोणची पण आपल्याकडे येतात. त्यामध्ये हे एक लोणचं आता नवीनच बनलेलं आहे. खूप छान त्याची चव आहे. हे मी एक वरती आहे सेक्शन बघतोय, माईन मुळा लोणचं म्हणजे काय? हो, माईन मुळा पण एक मुळाचाच प्रकार असतो. ओके. जो नॉर्मली कोणाला एक कमी प्रमाणात माहिती असतो. हे थोडंसं सांग त्याबद्दल. वाईज एक चांगलं माईन मुळा असतो. ओके. त्याचं ते जास्तीत जास्त वयस्कर माणसं याचा वापर करतात, खातात. आणि हे एक आम्ही वेगळ्या प्रकारचं लोणचं बनवतो. आजोबा हे तुमच्यासाठी, आजी तुमच्यासाठी आहे. तर या आणि नक्की घ्या. आणि जर नाही येऊ शकत असाल तर ऑनलाईन सुद्धा मागवू शकता तुमच्या आवडीचं लोणचं. आणि प्रत्येक प्रोडक्ट्सला त्यांनी एक विशिष्ट दर्जा आहे आणि त्याच्यावरती अभ्यास केलेला आहे सगुणा बागेनी. तर अजून काही प्रोडक्ट्स दाखवतोय आपल्याला, ते पाहूया. आता ह्यांच्याकडे मी बघितलं म्हशीचे तूपसुद्धा आहे, गाईचे तूपसुद्धा आहे, गीर गाईचे सुद्धा तूप आहेत. तर अविनाश मला एक सांग, आता ही सगळी तुपं आपल्या इकडेच बनवली जातात बरोबर? तुमच्याकडे आता मी बघतोय ही लसणाची चटणी पण आहे, तिळाची चटणी आहे, शेंगदाणा चटणी आहे, जवस चटणी आहे, कढीपत्ता चटणी, म्हणजे व्हरायटी ऑफ आहे. आणि मला एक सांग, आता मी एक छोटंसं एक बघतोय, हे काळ्या मनुका, हा काय कॉन्सेप्ट छोटासा आहे की सगळ्या गोष्टी आपल्याकडे या नाही उत्पादन होत, पण आपण बाहेरून घेऊन येतो आणि त्याच्यानंतर त्याला प्रोसेस करतो. ओके. जसं की आता हे चटपट आहे, मनुका, त्याच्यानंतर संत्री. ओके. आणि आवळा, हे ॲक्च्युअल फ्रुट्स घेतले जातात आणि त्यांना कापून ते सुकवले जातात आणि त्याच्यावर मीठ मसाला असं हे करून चटपट. म्हणजे काही बाय करूया, म्हणजे सगळेच प्रोडक्ट आपल्याकडे अगदीच उगवले जात नाहीत, पण काही आपण विकत घेऊन सुद्धा आणि त्याच्यावरती प्रोसेस करून, पण ती प्रोसेस अगदी ऑर्गॅनिक प्रोसेस बरोबर, हँडमेड प्रोसेस. हँडमेड. मी परत एकदा सांगणार आहे, अगदी जे बाहेरच, म्हणजे आता जसं मी म्हणेन काळ्या मनुका, ह्या काळ्या मनुका सुद्धा ज्या त्यांच्याकडे जी बनवल्या जातात त्या अगदी म्हणतात ना सगळ्यांच्या हेल्थ वाईजची काळजी घेऊन अगदी बनवल्या जातात. आणि खूप सुंदर आहे. त्यांच्याकडे भाजीचं सेक्शन आहे, खूप काही आणि अजून एक मला त्यांचं सेक्शन दिसलेलं आहे. त्यांच्याकडे ना मध, हे काय म्हणतात त्याला? मधाचा चमचा. मधाचा चमचा. त्यांच्याकडे असं व्हरायटी ऑफ मधाचे चमचे आहेत. किचन टाईप आहे, किचन म्हणून वापरू शकताय. किचन. आणि हे तुम्ही मधाचा चमचा म्हणून वापरू शकताय. अमेझिंग. तुम्ही बघताय त्याच्यावरती त्यांची ब्रँडिंग सुद्धा केलेली आहे, सगुणा बाग म्हणून लिहिलेलं आहे. इट्स अमेझिंग आहे. तर हे कितीला मिळतं एक? हे 40 रुपये. हे ऑनलाईन सुद्धा आहे? ऑनलाईन नाही, हे आपल्याकडेच. जर हे असं हवं असेल ना तुम्हाला तर त्यांच्या स्टोर्सला यावं लागणार आहे. तर आता मी त्यांच्या जी बास्केट्स बनवतात, टोपले आपण म्हणू शकतो, तर मी त्या सेक्शनला येतोय. तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे. ह्यांच्याकडे ना मिनी प्लांट्स पण आहेत बरं का, ऑर्गॅनिक प्लांट्स पण आहेत. आणि ते इंडोर प्लांट्स म्हणूया आपण, इंडोर प्लांट्स ना. इंडोर प्लांट्स लावण्यासाठी जर तुम्ही इंटरेस्टेड असाल ना, खूप सुंदर अशा टोपल्यासुद्धा आहेत. जर ह्या टोपल्या आपण आता कशालाही वापरू शकतो. तर ह्या सुंदर अशा टोपल्या आता तुम्ही कशाला वापरणार? भाजीला, कांदे ठेवायला, म्हणजे कशालाही मल्टीपर्पजली तुम्ही हे वापरू शकता तुमच्या घरामध्ये. तर ह्यासुद्धा सगळ्या सगुणा बागेमध्ये बनवल्या जातात. मी रेट्स काही सांगत नाही आहे, तर तुम्ही या आणि बघा. इंडोर प्लांटसुद्धा आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे. तर हे तुम्हाला हवे असेल तर हे सुद्धा मिळतील. आता मी येणार आहे भाजीच्या सेक्शन्सकडे. जर तुम्ही हे बघत असाल, हे कम्प्लीट भाज्यांचा सेक्शन आहे. त्यांच्यामध्ये लिंबू, मिरची, भेंडी, वेगवेगळ्या पालेभाज्या आहेत, शेंगा आहेत. तर मला एक सांगा विनाश, आता जर कोणाला भाजी घ्यायची असेल, हा व्हिडिओ बघून जर कोणाला भाजी हवी असेल किंवा फोन करून भाजी मागवायची असेल, तर म्हणजे सपोज आज डोंबिवलीमध्ये किंवा डोंबिवलीच्या बाहेर आहे, तर भाजी मागवायची असेल तर काय तुमचं कॉन्सेप्ट काय आहे? आपली जी भाजी आहे
ती आपल्या ठाण्याच्या दुकानामध्ये आणि डोंबिवलीच्या दुकानामध्ये अशा 2 ठिकाणी भाजी असते. दादरच्या दुकानात नाही का? दादरच्या दुकानामध्ये नाही. ओके. ही भाजी तुम्हाला जर मागवायची असेल तर तुम्ही काही प्रॉडक्ट्स आणि काही भाजी अशी ऑर्डर केली, साधारणतः तुमची 1200 पर्यंतची ऑर्डर असेल तर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट होम डिलिव्हरी केली जाईल. पण ही फ्री ऑफ कॉस्ट होम डिलिव्हरी कुठपर्यंत असणार आहे? डोंबिवली आणि ठाणे. म्हणजे आज जर मी म्हणजे तुम्ही ठाण्याच्या दुकानातून मागवली तर ठाणे एरियामध्ये मिळेल. ठाणे एरियामध्ये. पण जर सपोज मी आज दादरला राहतोय किंवा मी गोरेगावला राहतोय तर ही डिलिव्हरी मिळू शकते का? भाजी नाही मिळणार, पण तुम्हाला 1200 रुपये ते 1500 रुपयाचं सामान पूर्ण मुंबईमध्ये कुठे पण मिळणार. कुठेही मिळेल. मिनिमम जर तुम्हाला आता मुंबईतला आणि जर ऑनलाईन मागवलं तर काय कॉन्सेप्ट असणार आहे? तुम्ही ऑनलाईन आमच्या वेबसाईटवरून मागवू शकता या ॲमेझॉनवरून मागवू शकता. ह्यांची प्रोडक्ट्स ॲमेझॉन आणि ह्यांची पर्सनल जर तुम्हाला डोंबिवली, ठाणे किंवा दादर या तुम्ही 3 क्षेत्रांमध्ये जर कुठेही राहत असाल आणि घर बसल्या तुम्हाला जर डिलिव्हरी हवी असेल तर मिनिमम बिल 1200 रुपये झालं पाहिजे. तर हे तुम्हाला घरपोच भाजी आणि जे काही आहे त्यांची उत्पादनं ती तुमच्या घरापर्यंत पोचू शकतात. तर अजून त्यांच्याकडे काय काय आहेत आपण जाणून घेऊया. त्यांच्याकडे मला आता फ्रेग्रन्सचं काहीतरी वेगवेगळं दिसतं. हे काय आहे? ते ज्वारीचं क्रिस्पीज आहे. क्रिस्पीज. हे एक सगळं ऑथेंटिक काहीतरी क्रिएटिव्ह पण आणलेलं आहे. हेल्दी स्नॅक्स आहे. स्नॅक्स. जवसची चिक्की, अळशी. हे कोलेस्ट्रॉलसाठी वगैरे चांगली असते. आजी आजोबांसाठी खूप चांगली, आपल्या सगळ्यांसाठीही चांगली, कारण की आपण बाहेरचं खूप काही खातो आणि कोलेस्ट्रॉल जास्त वाढत चाललं आहे. हार्ट अटॅकचं प्रमाण खूप वाढत चाललं आहे सध्या. तर स्वतःची काळजी घ्यायची असेल ना तर सगुण बागेतनंच प्रोडक्ट्स तुम्ही नक्की खरेदी करा, कारण की उत्कृष्ट दर्जाचे असे प्रोडक्ट्स आहेत त्यांच्याकडे. मगाशी म्हटलं हा मला ना एक सेक्शन दिसतोय टेस्टिंग काउंटर. आता त्यांनी हा नाव दिलं टेस्टिंग, मी सगळेच टेस्ट करून जाईन, पण मी तसं काही करणार नाही आहे. पण खरंच खूप सुंदर प्रोडक्ट्स आहेत. जर तुम्हाला आंबा लोणचं वगैरे जरी तुम्ही इथे आला शॉप्सला व्हिजिट केलीत आणि जर आंब्याचं लोणचं कसं असतं आणि टेस्ट करायची असेल तर इथे तुम्ही टेस्ट करू शकता. खूप उत्कृष्ट असं, म्हणजे तुम्हाला जर म्हणायचं बघितलं आज लाल मिरचीचं ठेचा आहे, तुम्हाला खूप तिखट आहे, आवडला नाही, तुम्ही नाही बाय करू शकत, ठीक आहे कॅन्सल. तुम्हाला काहीतरी दुसरं घ्यायचं आहे, लिंबाचे तिखट लोणचे घ्यायचं आहे, तुम्ही बाय करा. तिखट वाटलं, ओके वाटलं, घ्या. किती सुंदर उपक्रम ठेवला आहे. कारण की ना हा असा टेस्टिंग काउंटर आजपर्यंत मी कुठल्याच आउटलेट्समध्ये पाहिलेला नाही आहे. आउटलेट्समध्ये आपण फक्त जायचं असतं, एक्झिक्युटिव्हना सांगायचं असतं आणि या आणि घ्या, असा हा कॉन्सेप्ट असतो. पण मी थँक्स म्हणेन सगुणा बागेच्या टीमला की इतकं सुंदर कॉन्सेप्ट तुम्ही आणलं आहे. मी नंतर टेस्ट करणार आहे, सांगेन तुम्हाला मी काय केलेलं आहे. तर ह्यांच्याकडे पापड आहे, लोणची तर आपण बघितलीच, पापड वेगवेगळ्या प्रकारचे पापड्स पण आहेत. लसूण पापड आहे, बटाटा मिरगुंड आहे, कुरडई आहे, बटाटा चिप्स आहेत, टोमॅटो पापड आहेत. आता मी तुम्हाला सांगणार ह्यांच्याकडे तांदूळ सुद्धा मिळतात, पर KG वाईज तांदूळ आहेत त्यांच्याकडे. पॅकिंग इज वंडरफुल, खरंच खूप चांगला तांदूळ आहे. आणि ह्यांची पॅकिंग मी बघतोय काहीतरी वेगळी पॅकिंग आहे, एअरटाईट पॅकिंग आहे. हो, व्हॅक्यूम पॅकिंग केली. व्हॅक्यूम पॅकिंग आहे. त्याच्यामध्ये तुम्ही हे वर्षानुवर्ष असंच ठेवला तरी त्याच्यात पाखरं किडे पडणार नाही, तसं ते पॅकिंग केलेलं आहे. खूप छान. घराला जे सुगंधित करण्याला लागणार आहे जे काही साहित्य आहे ना ते सुद्धा ह्यांच्याकडे मिळतं. आता काय काय आहे ते सुद्धा येतो. त्याच्या अगोदर मी सगळा खाण्याचा आणि घरातले जिन्नसांचा आयटम आहे ना तो मी पहिला संपवतो. मला एक सांग, आपल्या सगळ्या ह्या ज्या प्रोडक्ट्सवरती मी बघतोय आता किचनमध्ये लागणारे सगळे प्रोडक्ट्स आहेत. तांदूळ आहे, राजमा आहे, हिरवे मूग आहेत. पण ही जी पॅकेट्स आहेत ही कशी आहेत? हे डब्यांमध्ये अर्धा किलो, 1 किलो. हे जे हिरवे मूग आहेत याचा रेट काय आहे? ते अर्धा किलोचं पॅकिंग आहे आणि ते 100 रुपयाचं आहे. मी खरंच सांगेन अर्धा किलोचं पॅकिंग आहे आणि खूप सुंदर अशा बरणीमध्ये तुम्हाला हे ऑर्डर केलं जातं. जर तुमच्याकडे बरणी नसेल आणि खरंच अर्धा किलो मूग जर तुम्हाला ठेवायचं असेल हे तुम्ही ठेवू शकता आणि हे फक्त 100 रुपयाचं आहे. असे वेगवेगळे रेट्स आहेत, मी सगळ्याचे रेट्स नाही दाखवणार. सो तुम्हाला इथे यावं लागणार, कारण की तुम्हाला जर इथेच रेट सांगितलं तर मी वेबसाईटला सुद्धा व्हिजिट करणार नाही. तर इथे या ना, खरंच खूप छान ॲम्बियन्स आहे, खूप छान वातावरण आहे. तुम्हाला आल्यावरतीच काहीतरी प्रोडक्ट्स घ्यावेचे वाटणारच आहेत. तर आता आपल्याला घरामध्ये घर सुगंधित करायचं असेल ना तर त्यासाठी तुम्ही काय करणार?
तर ह्यांच्याकडे खूप वेगवेगळे इसेन्शियल्स आहेत. जसं म्हणतो मी एक म्हणेन नैसर्गिक वाळा तेल, अप्रतिम. म्हणजे आपण हे अरोमासाठी वापरू शकतो, बरोबर? बरोबर. वाळा तेल म्हणजे काय? आपलं वाळा म्हणजे वेटीवर, खस काही बोलतात वेटीवर. ओके. त्या वाळ्याच्या पानांपासून ते तेल काढलं जातं. वाळा म्हणजे आपण हे म्हणू शकतो ना की जे पिण्याच्या पाण्यामध्ये जो साधा स्पेशली गरमीमध्ये वापरला जातो तोच वाळा. बरोबर. त्याच्यापासून ते तेल तयार केलेले आपण, आणि ते तुम्ही डिफ्युजर मध्ये वापरू शकता. डिफ्युजर हे किती किंमत याची? हे 25 ml चं पॅकिंग आहे. ते तुम्हाला येणार 300 रुपये. 25 ml चं 300 रुपयाला. खूप सुंदर आहे. आपण याचा फ्रेग्रन्स बघू शकतो? हो, बघू शकता. तिकडे टेस्टिंग काउंटरला सगळं मिळणार आहे. मी परत एकदा सांगणार आहे, जर तुम्हाला काही टेस्टिंग करायचं असेल तर त्यांचे सगळे प्रोडक्ट्स आहेत, पण सगळे म्हणजे सगळेच नाही बरं का. आज नाहीतर तुम्ही म्हणाल की पापडाचं पॅकेट ओपन करून कसं आहे ते बघा. नाही, ते एक्झॅक्टली जे ओपन करून दाखवू शकतो ना, जसं मी म्हणेन काही लोणचे आहेत जे तुम्हाला आता घरी घेऊन जायचे आणि टेस्ट करून खाणार आहात इमिडिएटली लगेच. तर तिखट आहे, आंबट आहे, गोड आहे, तर तशा प्रकारचे प्रोडक्ट्स. नाही तर तुम्ही म्हणाल ही चिकी नाही आवडली मला, तर असे प्रोडक्ट्स नाही आहेत. तर ज्याची खरंच गरज आहे ना कस्टमर्सना टेस्टिंगची, ते प्रोडक्ट्स टेस्टिंगसाठी ठेवलेले आहेत. इफ आय एम राईट? तर असे वेगवेगळे तुम्हाला इसेन्शियल ऑइल्स मिळणार आहेत. तुमच्याकडे वाळा तेल मी पहिल्यांदा बघितलं. ओ, नैसर्गिक चहा तेल खूप सुंदर आहे. हे सुद्धा इसेन्शियलच ऑइल आहे. इसेन्शियल ऑइल सुगंधासाठी. मला एखादं बघायला मिळेल का एसेन्शियल ऑइल तुमच्याकडे टेस्टिंगसाठी ठेवलेलं? कारण की ना खरंच अमेझिंग आहे. म्हणजे प्रत्येक प्रोडक्ट्स मला हे इसेन्शियल ऑइल बघतोय मी कसं आहे ते. हे खूप डार्क आहे, पण ते जेव्हा फ्रेग्रन्स येतो त्याचा वेगळा असतो ना. म्हणजे हे घर सुगंधित करण्यासाठी हे तुम्हाला मिळून जाईल. तर वाट कसली बघताय, या इकडे लवकर. आणि तुम्हाला अजून काय काय हवं असेल ना, तर अजून यांच्याकडे थंड पदार्थांमध्ये गुलकंद श्रीखंड सुद्धा आहे. जस्ट एक बघतोय, गुलकंद श्रीखंड आहे, हिरव्या मिरचीचा ठेचा आहे, आणि काय आहे बरं, आम्रखंड आहे. खूप काही प्रोडक्ट्स आहेत. आणि जांभळाचा श्रीखंड सुद्धा आहे. काय काय व्हरायटी ठेवली आहे. तुम्ही खाल्लात का ते जांभळाचा श्रीखंड? नसेल खाल्लं तर नक्की या सगुणाला. आणि हिरव्या मिरचीचा ठेचा आहे. आणि काय आहे, सेंद्रिय कागवी. हे काय असतं? म्हणजे गूळ बनवण्याच्या अगोदर त्याचा सिरप निघतो. ओ, ते ॲज अ जॅम म्हणून तुम्ही ब्रेड, चपाती, पुरीला लावून खाऊ शकता. म्हणजे अति गोड असतं का हे? गोड असतं, पण तुम्ही डायबिटीस पेशंट असाल तर काही माणसं याचा वापर करतात. डायबिटीस पेशंटसाठी चालू शकतं, तर नक्की आहे. खूप काही वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत बघितलं. जसं अक्रोड मसाज तेल आहे, अक्रोडचं मसाज तेल आहे बरं का, मोहरी मसाज तेल आहे, काळ्या तिळाचं तेल आहे. वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत. आणि जसं आता मार्केटमध्ये खूप आहे केशवर्धक कांद्याचे तेल, खूप वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत. त्याच्यानंतर कडुलिंबाचं तेल आहे, कढीपत्त्याचं तेल आहे, माक्याचे तेल आहे. तर जर तुम्हाला काही साबण हवे असतील, साबण सुद्धा काहीतरी वेगळं हवं असेल ना, लिप्स बाम वगैरे, ते सुद्धा आहे त्यांच्याकडे. तर तुम्ही डिसाईड करा काय हवं आहे तुम्हाला. वॅक्स पण आहे, वॅक्स. सगळ्यांनी आपल्या सगळ्यांसाठी काहीतरी वेगवेगळे आलेत. जर तुम्हाला दिवाळीला सेलिब्रेट करायचं आहे, म्हणजे कोणालाही काही एक गिफ्ट द्यायचं आहे ना, त्यांच्याकडे हॅम्पर्ससुद्धा आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे. तर मी हॅम्पर्स बघतो, त्यांच्याकडे वेगवेगळे हॅम्पर्स आहेत, वेगवेगळे रेट्स आहेत, पर्स मिळणार आहेत. तर आणि तुम्हाला काही कस्टमाइज करून जर हॅम्पर्स हवे असतील ते सुद्धा मिळतील तुम्हाला. म्हणजे काहीही तुम्हाला जे काही हवं असेल ते मिळू शकेल. जसं एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवतो. जर तुम्हाला काहीतरी जॅम वगैरे द्यायचं असेल किंवा काहीतरी एक वेगळं, हे तुम्ही बघताय ह्याच्यामध्ये हळदीचं लोणचं आहे. त्याच्यानंतर जे आता तुम्ही बघताय माझ्याकडे हे एक हॅम्पर आहे, त्याच्यामध्ये एक ह्यानी धूप स्टिक्स आहे. त्याच्यानंतर सफरचंदाचा जॅम आहे, स्वीटकॉर्नचं लोणचं आहे, गुलकंद आहे, सूर्यफुलाचं मध आहे, हळदीचं लोणचं आहे.
व्हरायटी ऑफ आहे. तर असं सुद्धा सुंदर हॅम्पर तुम्ही कोणाला गिफ्ट करू शकता. लाईक दिवाळी आहे, वेगवेगळे फेस्टिवल्स येत असतात, किंवा कुणाला काही म्हणजे अगदी कशासाठी तुम्ही हे गिफ्ट करू शकता. ह्यांच्याकडे वेगवेगळे मसालेसुद्धा आहेत. गार्लिक मसाला आहे, ओनियन मसाला आहे. अमेझिंग प्रोडक्ट्स आहेत बरं का. तर तुम्ही फक्त या इकडे आणि काय हवं आहे ते तुम्ही डिसाईड करा. आता पॅकिंग खरंच खूप अमेझिंग आहे. आता हे जे मी बघतोय कुळथीचं पीठ आहे, इतकं सुंदर आहे, तुम्ही येऊन बघा. ओके, त्याच्यानंतर काय दाखवू मी अजून तुम्हाला. आता आपण हे सेक्शनचं बघितलं मगाशी. ज्यूस आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे हे पल्प टाईप आहेत, थोडेसे हलके पल्प्स आहेत. तर 120 रुपयाच्या रेंजमध्ये आहेत. येस, 120च्या रेंजमध्ये आहेत. तर तुम्ही आवळा सिरप्स वगैरे घेऊन जाऊ शकता. त्याच्यानंतर आता सध्या गरमी चालू आहे, तर तुम्ही कोकम सरबतसुद्धा घेऊन जाऊ शकता, आवळा लिंबू सरबतसुद्धा घेऊन जाऊ शकता. तर आणि घेऊन जा. म्हणतात ना, सगुणा बागेत आलात तर बागेत आल्याची मजा तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. तर या, व्हिजिट करा आणि वेबसाईटला सुद्धा व्हिजिट करून जर तुम्हाला काहीही असेल तर तुम्ही नक्की या. सो वाट कसली बघताय, लवकरात लवकर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगुणा बागेला नक्की व्हिजिट करा. थँक्यू सो मच. आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा नक्की प्रतिक्रिया कळवा.